नमस्कार. पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमधील मराठी व्याकरणावर आधारित IMP असे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न पोलीस भरतीमध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये विचारले जाणार आहेत. निश्चितच तुम्हाला या सिरीजचा फायदा होणार आहे किंवा या व्हिडिओचा फायदा होणार आहे. पोलीस भरती महाराष्ट्र हे पोलीस भरतीसाठीच खास काढलेलं नवीन चॅनल आहे आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त पोलीस भरती, वन विभाग भरती, त्याच्यानंतर उत्पादन शुल्क विभाग भरती, अग्निवीर भरती, RPF भरती म्हणजे संरक्षण क्षेत्राशी संबंधित जी काही भरती आहे ना त्या संदर्भातच तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि आजच आपलं पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर टच करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. आता चौपदरी हा जो शब्द आहे ना याचं विशेषण होतं आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. आता या ठिकाणी पहा एकाच संख्येची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतो. मग दुहेरी, तिहेरी, चौपदरी हे सगळे काय आहेत? आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहेत. हे त्याचं उत्तर आहे. मुळामध्ये विशेषण म्हणजे काय? तर नामाविषयी विशेष माहिती देऊन त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दालाच विशेषण असं म्हटलं जातं. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता वाक्य आपल्याला दिलेलं आहे, अभिषेक पुस्तक वाचत आहे. मुळामध्ये या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? तर वाचत आहे हे क्रियापद आहे आणि हे संयुक्त क्रियापद आहे कारण धातू साधित व त्याला मदत करणारं सहाय्यकारी क्रियापद असं दोन्ही मिळून हे तयार झालेलं आहे. त्यामुळे हे संयुक्त क्रियापद आहे. त्याचबरोबर हे सकर्मक क्रियापद सुद्धा आहे. आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय माहिती आहे का? तर ज्या वाक्यातील कर्माला ज्या वाक्यातील क्रियापदाला अर्थ प्राप्त होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते किंवा सोपं सांगतो, ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्या वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्या वाक्यातील क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. तर याचं उत्तर दोन्ही आहे. संयुक्त क्रियापद पण आहे आणि सकर्मक क्रियापद पण आहे. मग तुम्हाला वाटेल परीक्षेमध्ये उत्तर काय द्यायचं? तर बऱ्याच वेळेला असे पर्याय होतात. ऍक्च्युअलमध्ये आलेला प्रश्न आहे आणि दोन्ही पर्याय होते. मग अशा वेळेला दोन्हीपैकी एकच पर्याय उत्तर द्यायचं, दोन्हीला टिक करायचं नाही किंवा रोल करायचं नाही. मग त्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एकाला जर तुम्ही रोल केलेला असेल तर तुमचं उत्तर बरोबर येऊन जातं. हे लक्षात ठेवा सर्वांनी. नवीन गोष्ट तुम्हाला ही शिकायला मिळालेली आहे. आता भावड्या लक्षात ठेव की यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. आता आपल्याला दिलेलं काय आहे? तर यशोवर्धन. आता यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर याच्यामध्ये पहा, नेहमीच हा शब्द खूप महत्वाचा आहे की हे वाक्य कोणत्या काळाचं आहे? रीती वर्तमान काळाचं आहे. रीती वर्तमान काळ म्हणजे काय माहिती आहे का? तर क्रियापदाच्या रूपावरून जर वर्तमानातील एखाद्या क्रियेच्या रीतीचा म्हणजेच पद्धतीचा बोध होत असेल तर त्यालाच आपण रीती वर्तमान काळ असं म्हणतो. आणि नेहमीच हा शब्द वाक्यात असेल तर ते काय असतं? रीती वर्तमान काळाचं वाक्य असतं. तर डी हे त्याचं उत्तर आहे. समजलं का भावड्या? तायडे तुला पण समजलं का? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय मन लावून व्हिडिओ पहा. मधुरा गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील नि हे अव्यय कोणते आहे? आता मधुला गोरीनी शिकलेली वधू पाहिजे. आता मधू हे मुलाचं नाव आहे बरं का या ठिकाणी, कारण त्याला वधू पाहिजे तर मुलालाच वधू पाहिजे असते. मुळामध्ये मधू हा शब्द मुलाचं पण नाव असतो, मुलीचं पण नाव असतो. ठीक आहे, पण इथं मुलगा म्हणून आलेला आहे आणि प्रत्येक मुलाला गोरी आणि शिकलेली वधू पाहिजे. मग ती पाहिजे असेल तर आधी पोलीस हो भावड्या. पोलीस झाला ना मग कशी पण गोरी शिकलेली सगळी भेटते तुम्हाला. तर या ठिकाणी गोरी आणि शिकलेली हे दोन शब्द जोडण्याचं काम नि हा शब्द करत आहे. मग या ठिकाणी हे समुच्चय बोधक अव्यय आहे. कोणतं आहे? आणि, नि, न, शिवाय ही सगळी काय आहेत? समुच्चय बोधक उभयनवी अव्यय आहेत. ब हे त्याचं उत्तर आहे. आणि मुळामध्ये उभयनवी अव्यय म्हणजे काय? तर दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांनाच उभयनवी अव्यय असं म्हणतात. उभयनवी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक आहे प्रधानत्व सूचक उभयनवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयनवी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचे 4 उपप्रकार आहेत. त्याच्यापैकी एक आहे समुच्चय बोधक उभयनवी अव्यय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर नि हे काय आहे? समुच्चय बोधक उभयनवी अव्यय आहे.
पुढील कोणते अव्यये उभयनवी अव्यय आहे? आता आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत पहा, आणि त्या 4 पर्यायामध्ये असं एक अव्यय आहे की जे उभयनवी अव्यय आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अथवा हा जो शब्द आहे ना, हा उभयनवी अव्यय आहे, आणि उभयनवी अव्ययामध्ये सुद्धा तो विकल्पबोधक उभयनवी अव्ययाचा प्रकार येतो. किंवा, अथवा हे विकल्पबोधक उभयनवी अव्यय आहेत. आता त्याच्या पुढे 6वा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांनी लाईक केलं नसेल ना, त्यांनी लाईक करा बरं व्हिडिओला, आणि आपलं हे जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. एक छोटीशी जाहिरात पहा. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान ही सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे. या कोर्समध्ये जशी माहिती दिली ना, तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तसंच आपलं स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी 2 पुस्तकं सुद्धा आहेत, आणि ती घ्यायची असतील तर 8806068618 हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. चला तर मग आता 6वा प्रश्न आहे पहा. दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता याच्यामध्ये दिलेला शब्दयोगी अव्यय आहे जोडा. याचा प्रकार आहे पहा योग्यतेवाचक. आपण म्हणतो ना करण्या जोडा, म्हणजे तो योग्यतावाचक शब्द म्हणून त्या ठिकाणी आलेला असतो. आता मुळामध्ये शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर जे शब्द नामाला जोडून आणि नामाच्या शेवटी येतात, नामालाच म्हणत नाही मी. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, जे शब्द एखाद्या शब्दाच्या शेवटी येतात आणि त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करतात त्यांनाच आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. आता निसंशय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. सांग बरं भावड्या, तायडे, निसंशयचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता आहे? कमेंट करून सांगा लवकर. आता हा जो निसंशय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार जो आहे ना, तो आहे पहा, त्याचं उत्तर आहे सामासिक सामासिक क्रियाविशेषण अव्यये. बी हे त्याचं उत्तर आहे सामासिक क्रियाविशेषण अव्यये. आता विराटने शेतत ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता विराटने शेतत ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती कोणती आहे? कर्ता कोण आहे? ठोकणारा कोण आहे? शेतत ठोकणारा ओळखा. ठोकणारा कोण आहे? विराट. त्याला कोणता प्रत्यय लादलेला आहे? ने. मग ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये असतो रे भावड्या, तायडे? तर ने हा प्रत्यय न तृतीय विभक्तीमध्ये असतो, म्हणून बी हे त्याचं उत्तर आहे. तृतीय विभक्ती हे त्याचं उत्तर आहे. चला आता आपण त्याच्या पुढे 9वा प्रश्न पाहूयात, आणि प्रश्न आहे पहा दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? आता दिग्दर्शक, ज्याला तुम्हाला डायरेक्टर हा शब्द माहिती आहे पहा, डायरेक्टरलाच मराठीमध्ये दिग्दर्शक असं म्हटलं जातं. चित्रपटामध्ये असतो ना दिग्दर्शक, मग जसं पुरुष असेल तर त्याला दिग्दर्शक म्हणतात, आणि महिला असेल तर तिला काय बोलल्या जातं तायडे? तर तिला बोलल्या जातं दिग्दर्शिका. समजला का भावड्या? तर बी हे त्याचं उत्तर आहे. दिग्दर्शिका हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पहा 10वा प्रश्न आहे. दासी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? आता दासी, पूर्वी राजे महाराजे असायचे, त्यांची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या दास्या असायच्या पहा. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की दासीचं अनेक वचन दास्या होतं, पण ते चुकीचं आहे. बऱ्याच जणांनी दास्या कमेंटमध्ये केला असेल, पण एक लक्षात ठेवा, दासी हा शब्द एकवचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये सारखाच आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे ए. दासी हा शब्द एकवचनी पण आहे आणि अनेक वचनी पण आहे, त्यामुळं दासीचं अनेक वचन दासीच होतं आणि एकवचन सुद्धा दासीचं होतं. आता मोस्ट फेवरेट प्रश्न खूप परीक्षांना पोलीस भरतीमध्ये विचारला जातो, संधीवरचा प्रश्न आहे पहा. विसर्ग संधी ओळखा, आणि शब्द दिलेला आहे मन राज्य. मग आता मन राज्य याचा विसर्ग संधी कसा होतो माहित आहे का? तर त्याचं होतं मनोराज्य, हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे मनोराज्य. मनराज्याचं काय होतं? मनोराज्य. आणि पाठच करून ठेवा, हृदयावर असं कोरून ठेव भावड्या, तायडे, खूप परीक्षांना विचारला जातो हा प्रश्न. बारभाई या शब्दाचा समास ओळखा. आता बारभाई हा सामासी शब्द आहे, याच्यामध्ये पहिलं पद आहे बार, दुसरं पद आहे भाई. मग आता हे जे पहिलं पद आहे ना बार, हे संख्यावाचक आहे की नाही? मग ज्या तत्पुरुष समासातील सामासी शब्दाचं पहिलं पद हे संख्यावाचक असतं त्याला आपण द्विगु तत्पुरुष समास असं म्हणतो. तत्पुरुष समासाचे जे 5 उपप्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये हा द्विगु तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. आणि द्विगु तत्पुरुष समासाला संख्या पूर्वपद तत्पुरुष समास असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याचं पहिलं पद हे काय असतं? संख्यावाचक असतं.
बार भाई, बार बाप्या नाही बरं का. आपल्या ग्रामीण भागामध्ये शिव्या आहे बार बाप्या, पण इथं बार भाई बोललेला आहे. 12 भावांचा समूह. चला त्याच्या पुढचा 13 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. आणि प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? आता इथे पहा, मांजराकडून उंदीर मारला गेला हे जे वाक्य आहे ना, हे ऑब्व्हियसली कर्मणी प्रयोगाचं आहे. कारण याच्यामध्ये ना कर्ता जो आहे त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे. कर्ता कडू आहे. ओके, तर हे कशाचं उदाहरण आहे? कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि कोण मारला गेला? तो उंदीर. उंदीर हा कर्म आहे. कर्माला कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे का? नाही. मग दिलेल्या वाक्यामध्ये कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल आणि कर्मच त्या वाक्यामध्ये प्रधान असेल, म्हणजे कर्मानुसार जर क्रियापदाच्या रूपात बदल होत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. समजले? आता इथं उंदीरच्या ऐवजी जर मांजर घेतला असतं तर मांजराकडून मांजर मारली गेली असं आलं असतं. म्हणजे उंदीरचा मांजर केला तर गेलाच गेली झाला असतं. म्हणजे क्रियापदाच्या रूपात बदल झाले की नाही? मग कर्मानुसार क्रियापद बदलत आहे म्हणून हा कर्मणी प्रयोग. आणि तुम्हाला हे सौ सोनाची एक लोहार की जसं म्हणतात ना तसे क्लुप्ती सांगतो. जर दिलेल्या वाक्यातील कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल तर ते उदाहरण कर्मणी प्रयोगाचं असतं. आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल तर ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं. आणि कर्ता व कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय लागलेला असेल तर ते भावे प्रयोगाचं उदाहरण असतं. हे लक्षात ठेवा सर्वांनी. समजलंय भावड्या तायडे? चला आता पुढचा प्रश्न बघ भावड्या. प्रश्न आहे बघ पहा. शकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं? तिच्यासारखी सौंदर्यवती तीच या वाक्यातील अलंकार ओळखा. आता इथे पहा, शकुंतला नावाचं एक पात्र आहे किंवा एक मुलगी आहे. तिचं सौंदर्य इतकं आहे की तिच्यासारखी सौंदर्यवान तीच. मग आता उपमेय आणि उपमान, उपमेयाला जेव्हा उपमा म्हणजे उपमानाला जेव्हा उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा तिथं कोणता अलंकार असतो माहिती आहे का? अनन्वय अलंकार हा असतो. सी हे त्याचं उत्तर आहे. अनन्वय अलंकार. या ठिकाणी शकुंतलेच्या सौंदर्याची तुलना ही शकुंतलेच्या सौंदर्यासोबतच केलेली आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रा वृत्त आहे? आता याच्यामध्ये मात्रा वृत्त 4 पर्यायापैकी न पादाकुलट बी हा जो आहे ना हे मात्रा वृत्त आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे पहा, आपल्याला पोलीस भरतीच्या मराठी व्याकरणामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत ते तुम्हाला समजते ना. आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेत येणार आहेत. त्यामुळे अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला समजत आहे. बरोबर आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर ठोकानं लाईक मत आणि करा सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांकडे सुद्धा पाठवा या व्हिडिओला. काय राव तुम्ही, मोफत आहे सगळं, त्या काय पैसे थोडीच द्यायचेत. चला 16 नंबरचा प्रश्न आहे आता. निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आता निढळ हा जो शब्द आहे ना त्याचा समानार्थी शब्द आहे पहा कपाळ. सी हे त्याचं उत्तर आहे. कपाळ. निढळचा समानार्थी शब्द कोणता आहे? कपाळ आहे. आता त्याच्या पुढे पहा, एक छोटीशी जाहिरात आणि राहिलेले प्रश्न पाहूयात आपण. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी 2 पुस्तक घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता. शिराळ शेठ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता शिराळ शेठ म्हणजे काय माहिती आहे का? चैनी माणूस. जो चैनी माणूस असतो ना, खूप चैन करतो, जीवाची मुंबई करतो, खूप चैन करतो, त्या माणसाला शिराळ शेठ असं म्हटलं जातं. खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता खापर फोडणे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? दुसऱ्यावर दोष देणे असा त्याचा अर्थ होतो. बी हे त्याचं उत्तर आहे. खापर फोडणे म्हणजे काय? दुसऱ्यावर दोष देणे. आपण पोलीस नाही झालो की दुसऱ्याला दोष द्यायचा. त्यांनी पैसे भरले, असं केलं, तमकं केलं, आमकं केलं, असं नाही. स्वतः अभ्यास करा. पोलीस व्हाल. अभ्यास नाही केला मग कायम तुम्ही दुसऱ्यावर खापड फोडत राहणार. पेपरच फुटला, आमचंच झालं, धमकंच झालं. जशी देनावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आता पहा, लक्ष द्या भावड्या तायडे. जशी देनावळ तशी धुनावळ या म्हणीचा अर्थ कोणता आहे माहिती आहे का? तर इथं देनावळ म्हणजे दाम आणि धुनावळ म्हणजे काम.
तर दाम तसे काम हे त्याचं उत्तर येते. जशी देणावळ तशी धुनावळ, म्हणजे तुम्ही जसे पैसे द्याल तसं तुम्हाला रिटर्न भेटतील. जर तुम्ही कपड्याच्या दुकानात गेलात आणि चांगले पैसे दिले तर चांगले कपडे भेटतील, कमी पैसे दिले तर हलके कपडे भेटतील. ठीक आहे, समजतंय ना? चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता हात ओला तर मित्र भला, आता इथे पहा, फायदा असेल तरच लोक जवळ येतात. आता इथं मी व्हिडिओ बनवत आहे, या व्हिडिओचा तुम्हाला ऍक्च्युअल परीक्षेमध्ये फायदा होणार असेल, मी सांगितलेलं समजत असेल तरच तुम्ही व्हिडिओ पाहाल, व्हिडिओला लाईक कराल, व्हिडिओ सबस्क्राईब कराल, बरोबर आहे की नाही? मग फायदा असेल तरच लोक जवळ येतात, फायदा नसेल तर कोणीही आपल्या जवळ येत नाही. समजलंय? मतलबी दुनिया आहे भैया. काही मतलब असेल तरच लोक जवळ येतात. स्वतःची बायको असेल, स्वतःचा नवरा असेल, मतलब असेल तरच महत्व देतात, नाही तर कोणी विचारत नाही तुम्हाला. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? आता समिती हे जे नाम आहे ना, हे सामान्य नाम आहे. आता मुळामध्ये समिती हे एक समूहवाचक नाम आहे. सामान्य नामाचाच एक प्रकार आहे तो समूहवाचक नाम. पण पर्यायामध्ये समूहवाचक नाम नाही, परंतु समूहवाचक नाम हे सामान्य नामाचा प्रकार आहे. म्हणून समिती हे कशाचं उदाहरण आहे? सामान्य नामाचं उदाहरण आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न पाहू बरं आपण. तर 22 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता प्रकार गुण विशेषणाचा आहे? गुण विशेषण म्हणले बरं का, गु विशेषण नाही, ध्यानात द्या, लक्ष द्या थोडं. गुण विशेषण असं म्हटलेलं आहे. तर गुण विशेषणाचा जो प्रकार आहे ना, आता इथे जर पाहिलं आपण 17 भानगडी काही जणांच्या असतात, 1760 भानगडी असतात. पाचवे घर, आता हे 17 जो आहे ना तो संख्या विशेषण आहे. पाचवे घर हे सुद्धा संख्या विशेषण आहे. थोडी मुली याच्यामध्ये थोडी हे सुद्धा संख्या विशेषण आहे. पण वक्र नलिका याच्यामध्ये वक्र हे जे आहे ना हे गुण विशेषण आहे. नलिका म्हणजे नळाचा गुण काय आहे? तर तो वक्र आहे, वाकडा आहे. कुत्र्याचं शेपूट कसं वाकडच असतं, किती नळीमध्ये घाला ते सरळ होतच नाही, वाकड ते वाकडच राहतं. मग वक्र नलिका, समजले? तर वक्र हे विशेषण आहे आणि ते कोणत्या प्रकारचं विशेषण आहे रे भावड्या? तर ते गुण विशेषण आहे. चला आता 23 नंबरचा प्रश्न पहा बरं लवकर लवकर. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही? तर इथं आलेला नाही असं दिलंय आपल्याला. तर याच्यामध्ये रसद हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलाय. लेझिम हा शब्द सुद्धा फारसी मधून मराठीमध्ये आलाय. सरकार हा शब्द सुद्धा फारसी मधून मराठीत आलाय. पण कविता हा शब्द फारसी मधून मराठीत आला नाही. म्हणून डी हे त्याचं उत्तर आहे, कविता. आपल्याला कोणता आला नाही असंच विचारलं होतं की नाही, तर ते पण लक्षात ठेवा. पुढे पाहता औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा. आता इथं औरंगाबादला खरं म्हणजे आता संभाजीनगरला द्यायला पाहिजे होतं. तर इथं ला हा प्रत्यय आहे की नाही, तर ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये असतो? एक द्वितीय विभक्तीमध्ये असतो आणि दुसरा चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. स ला ते, स ला नाते. पण दिलेल्या पर्यायामध्ये चतुर्थी विभक्ती नाहीच आहे, म्हणजे हे कशाचं उदाहरण झालेलं आहे? द्वितीय विभक्तीचं उदाहरण झालेलं आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. औरंगाबादला ला हा द्वितीय विभक्तीचं उदाहरण आहे. त्याच्या पुढे आता खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. आणि इथे पहा, अनेक वचनी शब्दामध्ये जर तुम्ही पाहिलं, गळा, तो गळा आणि त्याचा अनेक वचन गळे होतं. आता शाळा हे एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे. मळा याचं अनेक वचन मळे होतं. विळा याचा अनेक वचन विळा होतं. म्हणजे गळा, मळा, विळा ही एक वचनी शब्द आहेत. पण शाळा हा जो शब्द आहे ना, हा एक वचनी पण आहे आणि अनेक वचनी पण आहे. मग शाळा हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून पोलीस भरतीची तयारी करून घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल. याच्यात अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यांची छानपैकी सर्व माहिती दिलेली आहे. तसंच जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तक घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपला आभारी आहे. असंच साथ देत राहा, जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत राहा. रोज व्हिडिओ येणार आहेत पोलीस भरतीचे. आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. थांबूयात. धन्यवाद.